काय मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी व्हिडिओ चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज तुम्हाला समजलंच असेल, थंबनेल बघून समजलंच असेल तर मी हा व्हिडिओ कशावरती बनवला असेल. तर व्हिडिओ असा आहे की मी थोडी आमच्या घराबद्दल माहिती आणि आजूबाजूची थोडी माहिती सांगणार आहे. हे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, हे आमचं अंगण आहे आणि हा बसण्यासाठी कट्टा आहे आणि बाहेरचं वातावरण मस्त, एकदम खुल्ला हवा लागते इथं. घराच्या बाजून पूर्ण मोकळं आहे एकदम. बघा तुम्ही बघू शकता, त्या पलीकडे डोंगर आहे. चला, हा बघा, हा आमचा रूम आहे. आमचा हॉल बिल काय नाही, डायरेक्ट इकडे. बघा किती उंच आहे. हा फर्स्ट रूम आहे, हा सेकंड आहे. हे हा बघा, इथं गॅस आहे. आणि इकडं जेवणाची चूल आहे. इकडं मोरी आहे आंघोळीसाठी. आणि हा बाहेरचा हा आमच्या पाठीमागचा नजारा. तुम्ही पण सांगा कसा आहे तुमच्या गावच्या घराचा नजारा पाठीमागचा. इकडं लाकडाची खूप आहे. इथं भांडी घासण्यासाठी आहे बघा. ही नारळ आहे माझी, मी लावलेली. हा बघा घराच्या बाजूचा पेस किती मोकळा आहे. पहिली इथं वाट होती, पायवाट होती, आता त्या साईडला आहे पाकाडी, सरळ वरती जाण्यासाठी. नक्की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन आमच्या वाडीतला. नेक्स्ट तुम्हाला दाखवू 3 नंबर काकांचा रूम. सेम आहेत रूम, तसेच आमचे रूम आहेत, तसेच 3 रूम आहे. हे पण रूम तसेच आहेत. हा वरती कोट माल आहे इथं. हा इथं देवाण आहे आमचं. सेम इकडं चूल आणि मोरी आहे. या रूम मध्ये आम्ही गणपती बसवतो. यंदा नवीन घर बांधले त्यामुळे यावर्षी गणपती इथं बसवला होता आम्ही. आता दरवर्षी इथंच बसवणार आम्ही. तर आता मी तुम्हाला दाखवतो 2 नंबरचा काकांचा रूम. माझी काकी आहे 2 नंबरची. ते आता या जगात नाही आहे. हे मोठे बाबा बघा कसं उंच असं आहे. हा दुसरा रूम बघा. इथं छान नेटवर्क येते इथं मोबाईल ठेवल्यावर. आता ही
2 नंबर काका आता मुंबईला असतात सध्या. ही बघा, ही चूल आहे, मांडणी. मुंबईला असल्यामुळे हा रूम बंद असतो. म्हणजे आमची आजी साफसफाई करते घराची, पूर्ण सारवण वगैरे. याच्यामध्ये गणपतीचं सामान आहे बाल्टीमध्ये. तर हा बघा मित्रांनो, हा काकांच्या रूमच्या बाजूचा बॅकग्राऊंड. इथं शेती केली जाते. हा लाल माती दिसतं, हा आमचा वाडा आहे. आणि हा दुसरा आमच्या वाडीतलाच आहे एक वाडा, त्यांचीच जमीन आहे. आणि हा बघा, हे गुरुवांचं घर आहे. परवाच मुंबईला गेले, आता परत येतील. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्या बाजूचं कसं वातावरण आहे, कसं एकदम निसर्गरम्य शांततेचं वातावरण. कसली किचकिच नाही, काय नाही. ही पाकाडी खाली जाते गुरववाडीत. ही बघा काजू आहे, इथं सेगल आहे. आता काजूला सुरुवात होईल लागायला आता थोड्या दिवसांनी. तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवून काजूचे. आणि ही बघा मित्रांनो, ही झाडं मी लावलेली आहेत. बघा, ही परवा पप्पाने बांधून ठेवले त्यांना चांगले व्यवस्थित, कारण हे पाकाडून येतात म्हणून त्याच्यासाठी बांधून ठेवलेले आहेत. ही सगळी मेहनत माझी आहे झाडांची. ही आमची वाडी, वरती घरं आहेत, 7-8 घरं आहेत वरती. पुढं गेल्यावर बस स्टँड आहे आमचा. त्याच्या पलीकडे पण आमची घरं आहेत वाडीतली थोडीफार, म्हणजे 5-6 घरं आहेत. हा आमचा स्टेज आहे नामानाचा. दरवर्षी मेमध्ये इथं कार्यक्रम होतो, पण 2-3 वर्ष नाही झाले कार्यक्रम नामानाचं. साधीच पूजा घालतं. आणि आमचा हा, तर मित्रांनो आमचा सभागृह पण वरतीच आहे. पहिली पूजा इथंच व्हायची आमच्या इथं. आता नवीन सभागृह बांधल्यापासून आता वरतीच व्हायला लागली पूजा. झाले 5-6 वर्ष झाले आता सध्या. त्याच्यावर फक्त 1-2दा नमन झालं, त्याच्यानंतर नमनच नाही झालं. कारण काही ना काही अडचणी येत असतात वाडीमध्ये, त्याच्यामुळं काही कार्यक्रम 1-2 वर्ष पुढे ढकलायला आले. तर यंदाचा कार्यक्रम आहे आमचा मेमध्ये, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं फुकटच आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.